पैशाचं वाटप प्रचंड होणार. 15 लाखाची मर्यादा आहे. मुंबई म्हणजे अ ब क ड 15 लाख, 13 लाख, 11 लाख आणि 9 लाख असं हे अ ब कड आहे. मुंबई, नागपूर, पुणे वगैरे अमध्ये त्यांना 15 लाखाची मर्यादा आहे. निवडणूक आयोग खात्रीनं सांगू शकेल का सत्ताधारी पक्ष फक्त 15 लाखावर थांबणार आहे? जो सत्ताधारी पक्ष नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये 100 150 कोटी एका नगरपालिकेत खर्च करतो, तिथे ज्या सत्ताधारी पक्षानं, तिन्ही म्हणतो, नगरसेवक फोडण्यासाठी विकत घेण्यासाठी 2-2, 5-5 कोटी रुपये खर्च केले, तो 15 लाखावरती खर्च मर्यादा पाळणार आहे का? आणि निवडणूक आयोग त्यासाठी कोणती यंत्रणा राबवणार आहे की मुंबईमध्ये सुद्धा मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्यासाठी जो पैशाचा खेळ चालणार आहे तो निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं पाहणार आहे? मी जे म्हणतोय, प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की या वेळेला ही लढाई प्रत्येकाची असायला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की त्या पद्धतीची जागरूकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आल्यामुळे ही जागरूकता, एक आत्मविश्वास आणि एक उत्साह लोकांमध्ये निर्माण झाला. आम्ही मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या लढाईमध्ये उतरायला सज्ज. भले तुम्ही आमच्यावर पाठीमागून वार करा, पैशाचा खेळ करा, पण आम्ही आमची लढाई लढणार. इतिहासात नोंद राहिली पाहिजे की या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा एक गट मुंबई मराठी माणसापासून तोडण्यासाठी, उद्योगपतींना देण्यासाठी असूसलेला असताना शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले लोक हे मुंबई वाचवायला, मराठी माणसाच्या हातात मुंबई राहण्यासाठी शौर्यानं, धैर्यानं या लढाईमध्ये उतरले होते. ही इतिहासात नोंद राहील. आणि त्यानंतरच लोकांना कळेल गद्दार कोण या महाराष्ट्राचे आणि खुद्दार कोण.